ना मला एवढी सगळी कामं जमणार नाहीत कारण मी कमावणारी आहे. आत्ताच तुझ्या आईला कॉल करून सांग, जर लग्न करायचं असेल तर एवढं सगळं मला मॅनेज होणार नाही. कोणत्या गोष्टी? सकाळी उठा, सगळ्यांचा स्वयंपाक करा, सगळ्यांना टिफिन द्या, नंतर ऑफिसला जा, ऑफिसमध्ये सगळं मॅनेज करा, परत घरी या, परत घरी येऊन स्वयंपाक बनवा, भांडी घासा, किती कामं आहेत ती. एवढं सगळं मला मॅनेज नाही होणार आहे. तू आत्ताच्या आत्ता आईला कॉल करून सांग, मला एवढं सगळं नाही जमणार कारण मी कमावणारी आहे. ठीक आहे, सांगतो. हा हॅलो आई. हा अगर तुझ्या म्हणते की लग्न करायचं असेल ना तर त्या गोष्टी मी करणार नाही. नाही तिचं पण बरोबर आहे. अगं ते काम करते, कमावणार आहे ना ती. एवढं कामं कशी हँडल करणार? आणि तू टेन्शन घेऊ नको, एवढं काय नाही. ते ती कमावणारी आहे ना, त्यामुळे ती दोंड्या भांड्याला बाई वगैरे ठेवून दे, ती देईल तिचे पैसे. एवढं काय नाही टेन्शन. हा ती शेवटी कमावणार आहे ना ती. आणि एवढं काय नाही. स्वयंपाकाचं नको टेन्शन घेऊ. स्वयंपाकाला पण ती एक मेड वगैरे लावून ठेवेल. हा आणि ती देईल ना पैसे. ती कमावणारी ना, ती देईल पैसे. एवढं काय नाही त्याच्यात. आणि हा कशाला? कपडे धुवायला ना, हा ती अजून एक बाई ठेवेल कपडे धुण्यासाठी, पण ती देऊन टाकेल तिचे पैसे जे असतील ते. एवढं काय नाही. ती कमावणार ना शेवटी. हा एवढं नको टेन्शन घेऊ. तुला काही लोड पण नाही, तिला पण लोड नाही. सगळं बायांना जाते. आणि काय जास्तीत जास्त जाणार आहे? 30-35-40 हजार रुपये जातील. जाऊ दे, ती कमावणार ना शेवटी. हा तिलाच द्यायचंय. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा ठेवतो, बाय. ऐक ना, मी काय म्हणते, मी करेल मॅनेज. असे स्वयंपाकाला भांडी घासायला एवढा टाइम नाही लागत, मी करू शकते मॅनेज. अरे शुअर? येस येस. पण थकून जाशील ना काम करून. नाही थकणार मी. पैसे पण तुझे कमावणारेस ना तू. हा कमवतीये, पण तरी पण मी करेल मॅनेज. नक्की ना? हो. ठीक आहे.